गणपती बाप्पा मंगल मूर्ती चलो भावना इधर पे नहीं है सर कर सकते हैं सर काफी सेंटर्स में है सर 4 कैप्स के लिए बहुत एडवांस आ गया Good morning, warm good morning to everybody. Now, sir, Modi sir is here to inaugurate our chemotherapy ward, which is 15 minutes to take care of our cancer patients. As you are seeing, this is the grand inauguration of our chemotherapy ward in presence of Modi sir. I just want to take this platform to tell you about the medical hospital. Our medical hospital in the growth is a foreign-based unit wherein Maharashtra, out of total 26 hospitals all over India across 4 states. In Maharashtra, we have 5 hospitals. First, biggest one is Navi Mumbai, which is 310-bedded LKH accredited hospital. Then Aurangabad, Sanganer, Nashik, Pune. Since we are in Navi Mumbai unit, I will talk about the Navi Mumbai unit. This unit is 310-bedded. You are seeing it's in locality, having more than 25 facilities, sir. Having a kidney transplant center, liver transplant center, chemotherapy ward, which is being inaugurated. All specialized verticals like cardiology, orthopedic, gynec, pediatric, NICU, PICU. Having more than 8 operation theaters. These are all the facilities having. And in terms of the number and number of beds and infrastructure, we are the biggest in the Raigad district. Where you come from the Parel side, it's the first stop for the patient who are coming from the Parel side before entering into the Navi Mumbai district.
We are more than 1,000 patients in a month. Last month we have admitted 1,050 patients, and we did highest ever angioplasty, that is 44 in leadership of the 321 crores. 321 crore has been spent on the for the patient. So such a great personality, very मंगल मूर्ती मेडिकल हॉस्पिटलच्या मला वाटतं मराठी समजत मेडिकल हॉस्पिटलच्या केमोथेरपी वॉर्डच्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित डॉक्टर अमित महादेव सर, डॉक्टर डोनाल्ड बाबू सर, डॉक्टर केशव काळे सर, डॉक्टर इम्रान सर, डॉक्टर भावनाजी, आमचे ज्यांच्याशी ज्यांचं आमचं कधी पटत नाही पण ज्यांच्या विना आमचं कर्मच नाही असे माता प्रसादजी, सतत आमचा आणि त्यांची दुसपूत चालू असते, मात्र ती प्रेमाची असते आणि त्यांना देखील माहितीये की आम्ही गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांच्यासाठीच त्यांना फोन करतो, त्रास देतो. मी आल्याला त्यांची माफी मागितली की आमचा खूप त्रास तुम्हाला असतो, परंतु तो सर्वसामान्य रुग्णांच्या मदतीच्या साठीच असतो. कधी आम्ही आमचं वैयक्तिक काम डॉक्टर माता प्रसाद साहेबांना सांगत नाही आणि म्हणून आम्हाला सहन करणारे माता प्रसादजी, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आम्ही माता प्रसादजींना जसा इकडे त्रास देतो खारघरमध्ये, नवी मुंबईमध्ये, तसंच संभाजीनगरमध्ये ज्यांना आम्ही सतत त्रास देतो ते दीपेशजी, त्यांचा देखील आपण जोरदार टाळ्या वाजवून आभार व्यक्त करूया. आप दोनों का आभार इसलिए व्यक्त कर रहे हैं कि यहाँ के लोगों को पता नहीं है कि हमारा कितना डायलॉग होता है, और वो डायलॉग जो होता है वो कॉमन पेशेंट्स के लिए होता है. और आज तक ऐसा एक बार भी नहीं हुआ है कि मैंने दीपेन सर को फोन किया है या फिर माता प्रसाद जी को फोन किया है और उन्होंने काम नहीं किया है, उस पेशेंट को मदद नहीं की है, ऐसा एक बार भी नहीं हुआ है. इसलिए मैं खास करके दोनों को धन्यवाद देना चाहूंगा और उनके आभार भी व्यक्त करना चाहूंगा और उनको ये भी कहना चाहूंगा कि आने वाले दिनों में अभी एक केमोथेरेपी का वार्ड बड़ा है, यानी कैंसर के पेशेंट अभी यहाँ पे आएंगे, वो पेशेंट्स हमारी तरफ आएंगे मदद मांगने के लिए, फिर वापस हम आपको परेशान करेंगे और हम टच पे रहेंगे और रिजॉल्व करेंगे. नहीं बिल्कुल. मैं आपका शुक्रिया अदा करना चाहूंगा कि बहुत सारे ऐसे पेशेंट्स है. हाल ही में 2-3 दिन पहले हमारे मंत्रालय के एक व्यक्ति का एक एडमिशन था. मैं आपको इसका सराहना करना चाहूंगा कि विदाउट अ सिंगल रुपी डिपॉजिट उस दिन रात को आपने पेशेंट को यहाँ पे एडमिशन दे दिया, उसके सारी ट्रीटमेंट चालू हो गई और वो पेशेंट यानी पूरा अभी ठीक है. अगर वो यहाँ पे अगर नहीं आता तो शायद आज इस दुनिया में नहीं रहता. इसलिए आप भी सारे ऐसे जो गरीब मरीज है, जो नीडी पेशेंट्स है, उनकी जानें बचाने का काम कर रहे हैं. इसलिए आपने मुझे कहा कि ये गोरगरीब मरीजों के देवता है, तो मैं विनम्रता से कहना चाहूंगा कि गोरगरीब मरीजों के देवता आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब है, जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री है, और उनके माध्यम से ये पूरा रुग्ण सेविका हम आगे बढ़ा रहे हैं. लेकिन मैं ये भी कहना चाहूंगा कि रियल में हम तो एक माध्यम है, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी एक माध्यम है और आम्हाला मर्यादा देखील आहे. एखाद्या पेशंटला अर्थसहाय्य करण्यासाठी जसं किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट असेल तर त्याला आपण सुरुवातीला 2 लाख रुपये, वाढीव मदत 1 लाख रुपये, अगदी 3 लाखापर्यंत मदत करतो. मात्र या सगळ्या महागड्या ऑपरेशन, हे सगळे महागडे ऑपरेशन समजले जातात, त्याचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास किडनी लिव्हर ट्रान्सप्लांटचा खर्च 10-12 लाखांपासून ते 20-22 लाखांपर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मदत करतो ती 3 लाखापर्यंत महत्तम. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटल देखील, मेडिकवर सारखे हॉस्पिटल्स देखील अशा रुग्णांना खूप चांगल्या पद्धतीचा सपोर्ट करतात आणि म्हणून अशा सगळ्या रुग्णांच्या दुर्धर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांचे प्राण देखील वाचतात. ही एक खूप मोठी गोष्ट मेडिकल हॉस्पिटल माध्यमातून होते. आपने आपके भाषण में बताया कि हाल ही में यानी अभी हॉस्पिटल का लॉन्च हुआ था, 1.5 साल में हो गया, अभी होने को हुए. लेकिन मुझे लगता है कि हॉस्पिटल कई सालों से है. ऐसा लगता है कि बहुत सालों से ये हॉस्पिटल महाराष्ट्र के हमारे मराठी लोगों की सेवा कर रहा है और आने वाले दिनों में ऐसा ही हॉस्पिटल के माध्यम से सेवा
होनी चाहिए, इसीलिए मैं आशा व्यक्त करूंगा। माझे जे सगळे सहकारी आज या ठिकाणी आहेत, प्रमोद सावंत आहेत, आमचे सचिनजी म्हात्रे आहेत, सगळेच माझे सहकारी अभिजित कोरपे आहेत, आमचे शेटेचे आहेत, या सगळ्यांचं देखील तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक वेळी मला शक्य होत नाही एखाद्या पेशंटसाठी फॉलोअप घेणं, तरी माझे सगळे सहकारी मंडळी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अप्रोच होतील, त्यांना देखील तुम्ही आवर्जून सहकार्य करा ही नम्र विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो। खरं तर कुठल्याही हॉस्पिटलचा नवीन शुभारंभ असेल किंवा उद्घाटन असेल, आता माझं तर सारखं जाणं होतं, मात्र हॉस्पिटलला नेमका कशा शुभेच्छा द्याव्या हा असा मला प्रश्न पडतो की तुमचं हॉस्पिटल जोरदार चाललं पाहिजे असं तर म्हणू शकत नाही, याचा अर्थ भरपूर पेशंट वाढले पाहिजेत असा त्याचा निगेटिव्हली अर्थ होऊ शकतो। परंतु या निमित्तानं मी या शुभेच्छा देईल की कॅन्सर सारख्या रोगाचं प्रमाण खूप वाढलंय। मी डोनाल्ड सरांना विचारत होतो की लहान मुलांमध्ये देखील कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलंय, छोटे बच्चों में अभी बहुत सारे बच्चे हमारे पास जो आते हैं तो ब्रेन कैंसर के पेशेंट्स आते हैं। अभी 2 दिन पहले एक जुपिटर में बच्चा था एडमिट, उसके कैंसर के सर्जरी के लिए हमने मदद की, ब्रेन कैंसर था उसको, तो अभी छोटा बच्चा है, उसको कैसा कैंसर है ये भी सवाल मन में आता है कि महिलाओं में या फिर जेंट्स में गुटखा तंबाकू सेवन से माउथ कैंसर होता है तो ठीक है, लेकिन छोटे बच्चों को कैसा कैंसर हो सकता है, ऐसा भी दिमाग में सवाल आता है। तो कुछ सवाल मेरे थे, डॉक्टर सर ने जवाब भी दिया है। तो मेरा यही कहना आहे की समाजात आता जे काही असे पेशंट्स वाढलेले आहेत, अनपेक्षितपणे या कॅन्सर सारख्या असाध्य दुर्धर रोगाचं प्रमाण वाढलंय आणि म्हणून या सगळ्या अशा कॅन्सर पीडितांवर उपचार करणं हे दिवसेंदिवस कठीण होत बनलंय। महागडे उपचार आहेत सगळे आणि म्हणून महागडे उपचार तर असू देत, काही अडचण नाही, आपण कुठल्याही पद्धतीने पैसे उपलब्ध करू त्या संबंधित रुग्णाच्यासाठी, परंतु हे उपचार देणाऱ्या हॉस्पिटलची पण खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे। टाटा कॅन्सर हॉस्पिटलला माझं आठवड्यातून एकदा जाणं होतं, त्या ठिकाणी त्या सगळ्या रुग्णांच्या रांगा बघितल्या किंवा हॉस्पिटलच्या बाहेर सर ऐसे रास्ते पे सोते हैं फुटपाथ पे लोग, तो या सगळ्या पार्श्वभूमीवर मला वाटतं अशा स्वतंत्र केमोथेरपी वॉर्डचे किंवा अशा सगळ्या कॅन्सरवर चांगल्या पद्धतीनं दर्जेदार उपचार देणाऱ्या अनेक रुग्णालयांची गरज आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशा सगळ्या दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांचे प्राण आपल्या मेडिकल हॉस्पिटलच्या माध्यमातून वाचतील ही देखील शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि डोनाल्ड सरांनी एक गोष्ट जी दाखवली, एक नवीन माहिती देखील मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली, ते कॅप केमो कॅप, ती कॅप घेतल्यानंतर संबंधित जो कर्करोगग्रस्त रुग्ण आहे, कॅन्सर पीडित जो रुग्ण आहे, त्याला ते केस गळण्याचा प्रॉब्लेम जो होतो केमोथेरपीच्या उपचारानंतर तो होणार नाही। मला वाटतं केमो कॅपची जी माहिती आहे ती मी आदरणीय सीएम साहेबांच्या पर्यंत देखील पोहोचवेल आजच। आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे कॅन्सरवर उपचार करणारे असे डे केअर सेंटर आहेत, केमोथेरपीचे जे हॉस्पिटल्स आहेत, ज्या हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीचे उपचार होतात, त्या ठिकाणी आपण कसं हे बंधनकारक करता येऊ शकेल का? कारण कॅन्सरचे उपचार घेतले की अनेक वेळेला आपण युवराज सिंगला पाहिलं, सोनाली बेंद्रेंना पाहिलं, एवढे म्हणजे त्यांचं जे काही माणसाचं सौंदर्य असतं ते पूर्ण त्या ठिकाणी केस गळून गेल्यामुळे एकदम विद्रूप चेहरा होतो आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या जर केमो कॅप वापरल्या तर उपचारानंतर देखील तो कॅन्सरचा पेशंट आहे असं वाटणारच नाही। म्हणून मला असं वाटतं स्वतः डॉक्टर महादेव सरांबद्दल पण कल्पना दिली, अमित नागरिक सर, तर ते स्वतः कॅन्सर सर्वायव्हर आहे। मला असं वाटतं समाजामध्ये अशा डॉक्टरांना किंवा आपण सर्वांनीच या सगळ्या डॉक्टरांना आपल्या डोळ्यासमोर रोल मॉडेल म्हणून पाहिलं पाहिजे। ते स्वतः कॅन्सर सर्वायव्हर असून आज त्याच्यावर कॅन्सर सारख्या असाध्य रोगावर मात करून पुन्हा एकदा आपली वैद्यकीय सेवा देत आहेत आणि या निमित्तानं हजारो रुग्णांचे प्राण वाचत आहेत। मला वाटतं सर तुम्ही आमच्या सगळ्यांच्या समोर रोल मॉडेल आहात आणि येणाऱ्या काळामध्ये आई जगदंबा तुम्हाला सगळ्यांनाच उदंड आयुष्य देवत आणि तुमच्या हातून अनेक रुग्णांची सेवा होऊ देत, अनेक रुग्णांचे प्राण वाचू देत या देखील शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना देखील धन्यवाद व्यक्त करतो की आवर्जून तुम्ही या कार्यक्रमाच्यासाठी आलेला आहात। यापुढील काळामध्ये आपला 1 पॉइंट कॉन्टॅक्ट पर्सन माता प्रसाद जी असतील, कधी आपलं 1 वे म्हणजे कम्युनिकेशन झालं नाही एखाद्या रुग्णाबाबतीत तर तुम्ही हक्कानं आवर्जून, कठीण आहे तर ते फक्त आम्हाला कसं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं सहजपणे ते एकदा फक्त तुम्ही आम्हाला सांगा, कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आम्ही असू, आम्ही सतत लोकांच्या सेवेत आहोत आणि तुम्ही देखील लोकांच्या सेवेत आहात, तर तुमच्यापर्यंत
शिवाजी महाराज की जय. नमस्कार सर्व पत्रकार बंधू भगिनींना आणि उपस्थित मेडिकल हॉस्पिटलचे सर्वच प्रशासनातील सगळे उपस्थित सगळे मान्यवर डॉक्टर्स असतील, आमच्या शिवसेना वैद्यकीय पक्षाचे सगळे वैद्यकीय सहाय्यक पदाधिकारी, सर्वांनाच गणेशोत्सवाच्या मी सुरुवातीलाच मनपूर्वक शुभेच्छा देतो. पुढच्या काही तासांमध्ये आपण श्री गणरायाचं आगमन प्रत्येकाच्या घरी होणार आहे आणि याचंच औचित्य साधत खरं तर मला वाटतं आज मेडिकल हॉस्पिटल प्रशासनानं कॅन्सरच्या रुग्णांच्यासाठी विशेषतः केमोथेरपी त्यांना घ्यावी लागते अशांच्यासाठी स्वतंत्र अशा केमोथेरपी वॉर्डचं उद्घाटन आज ठेवलं होतं. यासाठी मला त्यांनी आवर्जून निमंत्रित केलं होतं. त्याबद्दल मी मेडिकल हॉस्पिटल प्रशासनाचे देखील आभार व्यक्त करतो. आज आपण पाहिलं असेल की 15 बेडच्या सुसज्ज अशा केमोथेरपी वॉर्डचं उद्घाटन या मेडिकल हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे. आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहात आपण की जेव्हा कॅन्सर सारखा एक दुर्धर आजार जडतो त्यावेळी सर्जरीच्या अगोदर केमोथेरपी असेल, रेडिएशन असेल, या सगळ्या उपचार पद्धती आहेत आणि केमोथेरपी ही अशी उपचार पद्धती आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीने डायलिसिस असतं एक 4-5 तास हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी जावं लागतं आणि डायलिसिसच्या मशीनच्या द्वारे डायलिसिस घ्यावं लागतं. त्याच पद्धतीनं केमोथेरपीची एक प्रक्रिया आहे. केमोथेरपीच्या प्रक्रियेमध्ये देखील अशाच पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये यावं लागतं आणि 3-4 तास सलाईनच्या द्वारे ते केमोथेरपीची जी प्रक्रिया आहे त्याने पेशंटला दिली जाते, केली जाते आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला आवर्जून या ठिकाणी आनंदानं सांगावंसं वाटतं की केमोकॅप नावाची नवीन सिस्टीम मेडिकल हॉस्पिटल प्रशासनानं या सगळ्या रुग्णांना मोफत उपलब्ध करून देणार आहेत. आपण सगळेजण बघत असाल केमोथेरपीच्या प्रक्रियेनंतर चेहरा विद्रूप होतो कारण शरीरावरची केस सगळे गळून पडतात. अनेक वेळेला अनेक मोठ्या जे स्टार्स लोकांचे देखील आपण फोटोग्राफ्स पाहिले असतील, क्रिकेटपटूंचे फोटोग्राफ्स पाहिले असतील. लेटेस्ट उदाहरण द्यायचं म्हणलं तर युवराज सिंग असतील, अभिनेत्रीमध्ये सोनाली बेंद्रे असतील, त्यांचे देखील फोटो त्यांनी सोशल मीडियाच्या मधून टाकले होते की कॅन्सरच्या उपचार पद्धतीमध्ये केमोथेरपी घेतल्यानंतर त्यांचे केस गळाले होते. मात्र या आधुनिक उपचार पद्धतीमध्ये केमोथेरपीच्या दरम्यान वापरण्यात येणार आहे ज्यामुळे त्या संबंधित रुग्णांचे केस गळणार नाहीयेत. मला वाटतं कॅन्सरच्या या उपचार पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं की त्या माणसाचं म्हणजे मानसिक खच्चीकरण होतंच, पण चेहरा विद्रूप झाल्यानंतर आणखी मानसिक खच्चीकरण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतं आणि म्हणून मला वाटतं खूप सकारात्मक बाब या मेडिकल हॉस्पिटल प्रशासनानं या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. माझं तर या ठिकाणी आव्हान आहे, ज्या ठिकाणी कॅन्सरवर केमोथेरपीचे उपचार दिले जातात त्या सगळ्या रुग्णालयांना आव्हान आहे. खूप महागडी आहे ती केमोकॅप असेही नाही आहे. मला वाटतं 1 लाखामध्ये त्या 4 केमोकॅप उपलब्ध होतात. जर सगळ्याच रुग्णालयांनी अशा पद्धतीच्या केमोकॅप खरेदी केल्या ज्या ठिकाणी कॅन्सरवरचे केमोथेरपीचे उपचार केले जातात त्या ठिकाणी आणि केमोथेरपीच्या दरम्यान जर या केमोकॅप जर आपण वापरायला दिल्या तर मला वाटतं इथे आणता येईल का केमोकॅप दाखवायला तर खूप चांगल्या पद्धतीचे उपचार या सगळ्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना मिळतील आणि त्यांना देखील एक खूप चांगल्या पद्धतीचा दिलासा मिळू शकेल. आणि म्हणून या हॉस्पिटल प्रशासनाचे आमचे माता प्रसाद सर असतील, डॉक्टर डोनाल्ड सर असतील, मेडिकल हॉस्पिटल प्रशासनाचे सगळेच सहकारी असतील, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण दिवसेंदिवस कॅन्सरचे पेशंट्स वाढत चाललेले आहेत. दुर्दैवानं लहान मुलांमध्ये देखील कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना पाहायला मिळतंय. पुढेच्या महाराष्ट्रामध्ये तुलनेनं खूप कमी आहे आणि म्हणून अशा केमोथेरपीच्या वॉर्डचं डे केअर सेंटरचं या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं गोरगरीब सगळ्या रुग्णांना सुविधा मिळेल ही आशा देखील व्यक्त करतो. आणि शेवटी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे सगळे कॅन्सर पेशंट मेडिकल हॉस्पिटलमध्ये केमोथेरपीवर उपचार घेणार आहेत त्यांना आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य देखील केमोथेरपी असेल किंवा रेडिएशन असेल या उपचार पद्धतीमध्ये करत आहोत. कॅन्सरची सर्जरी असेल तर तब्बल 1 लाख रुपयांचं अर्थसहाय्य आपण या योजनेच्या माध्यमातून करत आहोत. आणि मी जी माहिती घेतली त्यानुसार मेडिकल हॉस्पिटलमध्ये अगदी लहान बच्चू जे आहेत जे बोलू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत
आशांच्यासाठी कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी केली जाते. त्यासोबत किडनी ट्रान्सप्लांट असेल, लिव्हर ट्रान्सप्लांट असेल, लंग ट्रान्सप्लांट असेल, अशा पद्धतीच्या ज्या महागड्या शस्त्रक्रिया आहेत, ज्या गुंतागुंतीच्या अवघड शस्त्रक्रिया समजल्या जातात, त्या देखील या हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. आणि या सगळ्या शस्त्रक्रियांच्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रत्येक म्हणजे अवयव प्रत्यारोपण सर्जरी आपण ज्याला म्हणतो, ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया, यांच्यासाठी आपण तब्बल 2 लाख रुपयांचं अर्थसहाय्य त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये करत आहोत. वाढीव अर्थसहाय्य देखील या ठिकाणी आपण करत आहोत. आणि म्हणून याचा देखील लाभ, या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी घ्यावा, हे विनम्र आव्हान देखील या निमित्तानं मी आवर्जून करतो. आमचे सगळे वैद्यकीय सहाय्यक प्रमोद सामंत या ठिकाणी आहेत, प्रथमेश जे आहेत, आमचे मिलिंद शिंदे साहेब पण या ठिकाणी आलेले आहेत. ते देखील या सगळ्या गरजू रुग्णांना मदत करून देण्यासाठी सदैव तत्पर असतात. या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील माझं सांगणं आहे की कोणीही आपल्या आजूबाजूला गरजू रुग्ण असेल त्याला आवर्जून आपण या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा लाभ देऊन त्याचे प्राण वाचवण्यासाठी जास्तीत जास्त योगदान द्यायला हवं. मला असं वाटतं ही एक खूप मोठी उपलब्धी आपण बघत असाल की या ठिकाणी केमो कॅप आहे. आपण जनरली बघतो की केमोथेरपीचे उपचार घेतल्यानंतर केस गळतात त्या ठिकाणी आणि चेहरा विद्रूप होतो. अगोदरच जो कॅन्सरचा पीडित असतो, कॅन्सरच्या आजारानं जो पीडित रुग्ण असतो, त्याचं शारीरिक खच्चीकरण झालेलं असतं, मानसिक खच्चीकरण झालेलं असतं. आणि जेव्हा केमोथेरपी तो घेतो आणि केस गळती होते, ज्यावेळी त्याला पूर्ण टक्कल पडतात, त्यावेळी आणखी त्याची मानसिक स्थिती आपण समजू शकता कशी होत असावी. आणि म्हणून अशा पद्धतीची केमो कॅप आहे. मेडिकेअर हॉस्पिटलच्या माध्यमातून ज्या ज्या रुग्णांना केमोथेरपीचे उपचार दिले जाणार आहेत त्यांना ही मोफत या ठिकाणी सेवा दिली जाणार आहे. ही कॅप घातल्यानंतर त्या संबंधित कॅन्सरग्रस्त रुग्णांची केस गळणार नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की मेडिकेअर हॉस्पिटलचा आदर्श घेऊन इतर सर्व रुग्णालयांनी, म्हणजे ज्या ज्या रुग्णालयांमध्ये केमोथेरपीचे उपचार होतात, कॅन्सरच्या सर्जरी किंवा इतर सगळे उपचार होतात, त्या सगळ्या रुग्णालयांनी अशा पद्धतीनं केमो कॅप जर आपल्या सगळ्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिल्या तर मला असं वाटतं की त्यांचे केस गळणार नाही आणि एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये तयार होईल की बाबा या कॅन्सर सारख्या असाध्य रोगाला आपण हरू शकतो आणि चांगलं राहून देखील हरू शकतो. मला असं वाटतं की डॉक्टर डोनाल्ड सर शॉर्ट मध्ये एक जेल से बना है कैप है. ये जो कैप है ये इसमें एक जेल रहता है. नॉर्मली कीमोथेरेपी देते समय जो कीमो का दवाई है, जो भी जल्दी उगने वाला चीज है, भले वो कैंसर हो या बाल हो, उस पर असर करता है. तो कीमो कैप क्या करता है कि हम इसको फ्रीजर में रखते हैं -20 डिग्री सेंटीग्रेड. तो ये एकदम ठंडा रहता है और जब हम सर पे लगाते हैं तो वो ठंडा टेम्परेचर की वजह से खून भी कम जाता है उधर, जिसकी वजह से खून नहीं जाता है तो कीमोथेरेपी भी उधर पहुंचता नहीं है, जिसकी वजह से वो बाल टिका रहता है. ज्या क्षणाला या केमोथेरपी वॉर्डचं उद्घाटन झालं त्यावेळी देखील माझ्या भावना व्यक्त करताना म्हटलं की राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही जे काम करतो, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून तब्बल 321 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य झालंय. 40,000 रुग्णांचे प्राण या ठिकाणी वाचले. पण तरी देखील नम्रपणे आमची हीच भावना आहे की आम्ही एक खारीचा वाटा उचलत आहोत, आम्ही एक माध्यम आहोत. खऱ्या अर्थानं रुग्णांच्यासाठी देवदूत कोणी असतील, आरोग्यदूत कोणी असतील तर ही सगळी डॉक्टर मंडळी आहेत. म्हणजे डॉक्टर डोनाल्ड सरांकडनं आता मी माहिती घेत होतो, त्यांनी तर ही भावना व्यक्त केली की पेशंटकडे पैसे असो नसो पाठवा, आपण त्यांना जी जी काही सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न आहे तो त्या ठिकाणी करू. ही खऱ्या अर्थानं देवदूत आहेत. यांच्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे प्राण वाचत आहेत. पाहिले आता उद्या गणेशोत्सव सुरू होत आहे तरी देखील मंडळींच्या मध्ये देव आहे. कोविड संकट काळामध्ये पण आपण पाहिलं असेल या सगळ्या डॉक्टर मंडळींनी अगदी महिना 2 महिने 6 महिने आपल्या घरापासून लांब राहत 8 तास 10 तास त्या पीपी केमो कॅप बघायला मिळाली. तर मी नक्कीच या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगू शकतो की हे मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या निदर्शनास आणून देतो की अशा पद्धतीनं जर आपण केमो कॅप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी बंधनकारकच केली, ज्या सगळे कॅन्सर रुग्णालय आहेत ज्या ज्या ठिकाणी केमोथेरपी होते किंवा कॅन्सरवरचे उपचार होतात
अशा सगळ्या रुग्णालयांना जरी बंधनकारक केली तर मला वाटतं सगळ्या रुग्णांना खूप चांगल्या पद्धतीने दिलासा मिळू शकतो. आणि मी स्वतः व्यक्तिशः आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे या गोष्टीसाठी पाठपुरावा करेल. आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब तर सुद्धा डॉक्टर आहेत, त्यांना तर मी लगेच आता मगाशी बोलत असताना आतमध्ये होतो मी, व्हॉट्सअपवर कुठेही त्यांना पाठवून दिला की बाबा हे अशा पद्धतीची चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपण नक्कीच प्रयत्न करू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कसं इम्प्लिमेंट करता येईल.